नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे आमच्या हॉरर पाहण्या या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहे स्त्रीगोय या कथेचा पुढील भाग. तर चला मग आपल्या कथेला सुरुवात करूया. तिला कसल्याशा आवाजाने जाग आली तेव्हा सारा वाडा जणू जागा झाला होता. एकाएकी आसमंतात एक कर्कश किंचाळी गुंजली आणि एनाच्या पोटात धस्स झालं. तो आवाज तिच्या आईचा होता. एना भीतीने गारडली. तिला जागची हलता देखील येईना. भीतीने तिच्या सगळ्या नसा जणू गोठल्या असाव्यात. तिने मोठ्या प्रयत्नाने स्वतःला सावरले आणि सगळी हिंमत एकवटून ती उठली. तिने घाईगडबडीत दार उघडले आणि रूमच्या बाहेर पाय ठेवला. तसे तिच्या नाकात अतिशय उग्र दर्प घुसला. जणू एखादे कुचके सडके प्रेत थडक्यातून बाहेर आले असावे. एनाने लागलीच नाकावर हात ठेवत आईला हाका मारायला सुरुवात केली आणि ती धडाधडा जिना उतरून खाली येऊ लागली. तिने मागचा पुढचा काही विचार न करता तिच्या बाबांची स्टडी गाठली आणि टेबलवर ठेवलेली चांदीची तलवार हातात घेतली. तिच्या आजूबाजूला पुष्कळ चांदीची अवजारे होती, पण तिला कशाचेच भान नव्हते. ती जे हाताला येईल ते घेत किंचाळीच्या आवाजाच्या दिशेने धावत सुटली. ती तिच्या बाबांच्या रूमजवळ पोचली तसे तिला अजून एक भयानक किंचाळी ऐकू आली. ती किंचाळी अतिशय आर्त होती, भुकेली होती, जणू कोणी श्वापदाने शिकार पाहून काढली असावी. ती किंचाळी नक्कीच तिच्या आईची नव्हती. तो आवाज तिच्या बाबांचा होता. एना धावतच खिडकीजवळ आली तसे तिला खाली विहिरीशी ते हिडीसवाणे स्त्रीगोय उभे दिसले आणि त्याच्यासमोर एका दगडाशी पडलेली तिची आई दिसली. ती जखमी अवस्थेत दिसत होती आणि तिच्या एका बाजूला चंद्राच्या प्रकाशात चांदीची कट्यार चकाकत होती. एना आईच्या मदतीसाठी वळणार त्याआधीच तिला रूमच्या एका कोपऱ्यात कोणीतरी उभं असल्याची चाहूल झाली आणि ती सावध झाली. तिने हलकेच दाराच्या दिशेने सरकायला सुरुवात केली तसे तिचे बाबा तिच्या अंगावर धावून आले. त्यांचा तो भयावह चेहरा पाहून एना घाबरून गेली. गेले काही तासात त्यांच्यात झालेला बदल अविश्वसनीय होता. तिने त्यांना काही तासापूर्वीच तर पाहिले होते, पण आता ते अतिशय जख्खड म्हातारे दिसत होते. त्यांचे राहिले साहिले केस देखील गळून पडले होते. त्यांचे पूर्ण शरीर पांढरे फट्ट होते. डोळे एखाद्या पशुसारखे लकाकत होते. त्यांचा तो अवतार पाहून एना भीतीने जोरात किंचाळली आणि कॉरिडॉरच्या दिशेने धावत सुटली. तिला पाहून ते कुचके प्रेत देखील तिच्या मागे 4 पायावर जावे तसे धडपडत पळत सुटले. काही क्षणातच एना पुन्हा स्टडीजवळ पोचली. एकाएकी एनाला तिच्या बाबांचा घोगरा आवाज ऐकू आला. एना बेटा, मी आहे बाबा. तू का अशी दूर जातेस माझ्यापासून? तुझा बाबा आहे मी. बघ माझ्याकडे. स्वतःच्या बाबांच्या आवाजाची स्त्रीगोयला नक्कल करताना पाहून ती द्वेषाने पेटून उठली. तिला आपले बाबा आता या जगात नाही याची खात्री पटली आणि त्या प्रेताला संपवायचा तिने निर्णय घेतला. ती तशीच मागे पलटली व तिने ती चांदीची तलवार समोरून रोखून धरली, पण समोर कोणीही नव्हते. तिच्या मागे फक्त मिट्ट काळोख होता, जणू तिला ऐकू आलेला आवाज हवेत विरून गेला असावा. एनाने घाबरतच आजूबाजूला तिच्या बाबांचे प्रेत शोधायला सुरुवात केली आणि तिला पुन्हा तो आवाज ऐकू आला. तिचे बाबा तिला हळू आवाजात बोलवत होते, एना बेटा, घाबरू नकोस, ये माझ्याकडे. तिच्यासमोर कोणीच नव्हते, पण तिला आवाज मात्र येत होता. आजूबाजूला खिडकीमधून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात फक्त पडदे हलताना दिसत होते. एकाएकी एनाला खिडकीच्या वरील अंगाशी काहीतरी सरससत गेल्याचा भास झाला आणि ती सावध झाली.
तिने हलकेच बाजूला असलेला मेणबत्ती स्टँड उचलला आणि थरथरत्या हाताने तिने तो उचलून वर धरला आणि तिच्या तोंडून पुन्हा एकदा किंचाळी बाहेर पडली. वर छताशी तिचे बाबा जणू 4 पायावर लोंबकळत होते आणि तिच्याकडे नजर रोखून होते. ते दृश्य पाहून ती चांगलीच घाबरली आणि वाट मिळेल तिकडे धावत सुटली. ती खाली पोचली तसे तिला तिची आई आठवली आणि ती धावतच वाड्याच्या मागे आली आणि आईला जोरजोरात आवाज देऊ लागली. तसे तिला एका झुडपाशी तिची आई पडलेली दिसली. ती आईजवळ जाताच तिच्या जीवात जीव आला. तिची आई जिवंत होती. एनाने लागलीच स्वतःच्या अंगावरील कोट आईच्या अंगावर टाकला आणि ती तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करू लागली. ती मदतीसाठी पुन्हा पुन्हा आवाज देऊ लागली, पण कोणीही आले नाही. वाड्यावर मार्था, ती तिची आई आणि एक गडी माणूस सोडता कोणीही नव्हते. पण इतका आवाज होऊनही मार्था किंवा तो गडी माणूस काही मदतीला आलेले दिसत नव्हते. एना कशीबशी उडतच आईला वाड्याच्या आत आणायचा प्रयत्न करू लागली. तसे तिला तिच्या आजूबाजूला हालचाल जाणवली. जणू कोणीतरी उतावीळपणे हल्ला करू पाहत होते. एना लागलीच सावध झाली आणि तिने तिची चांदीची तलवार समोर धरली. ती घाबरून झुडपाच्या दिशेने पाहू लागली. तसे एकाएकी तिच्या बाजूने वरतून कोणीतरी खाली उडी मारली. तिने दचकून बाजूला पाहिले आणि तिच्या हातातली तलवार खाली पडली. ती समोर जाऊन तलवार घेणार त्याआधीच झुडपातून तिचे बाबा बाहेर आले आणि ती 2 पावले मागे सरकली. तिच्या बाजूला स्त्रीगोय आपली वळवळती शेपटी हलवत उभे होते आणि समोर तिथे बाबा होते. इतका वेळ तिची आई जिवंत का होती ते तिला आता समजले होते. ते स्त्रीगोय आपल्या शिकारीशी जणू खेळत होते. तिला तिच्या आईला जणू थकवत होते. ती भीतीने तिच्या आईजवळ आली. तसे तिला हुंदका अनावर झाला. तिचा आणि तिच्या आईचा अंत आता निश्चित होता आणि स्टीफनला तिचे फक्त छिन्नविछिन्न झालेले प्रेतच सापडणार होते. काय झाले हे त्याला कधीही कळणार नव्हते. एना आपल्या आईजवळ जात तलवार त्या दोघांकडे रोखत उभी राहिली. तसे तिला तिच्या आईची हलकी हालचाल जाणवली आणि तिच्या शरीरात बळ संचारले. तिच्यासमोर असलेले स्त्रीगोय तिला रोखून बघत होते, जणू तिच्या हालचाली टिपत असावे. शिकार करण्याआधी सावजाकडे एखाद्या हिंस्र प्राण्याचे पाहावे अगदी तसे ते आपली जीभ वळवळत 4 पायावर इकडून तिकडे होत होते. तिचे बाबा मात्र अतिशय व्याकुळतेने तिच्याकडे पाहत होते, जणू त्या प्रेताला आता राहावलं जात नव्हते. त्याला बस स्वतःची भूक भागवायची होती. पण स्त्रीगोय मात्र शांत होते. ते एनाच्या एका नजरचुकीची फक्त वाट पाहत होते. पण एना आता चूक करणार नव्हती. तिच्या बाबांची त्या स्त्रीगोयने केलेली अवस्था पाहून ती रागाने पेटून उठली होती आणि आता तिला बस त्या स्त्रीगोयला संपवून टाकायचे होते. तिने लहानपणापासून तिच्या बाबांनी तिला दिलेले सगळे प्रशिक्षण मनात साठवून ठरले आणि ती पुढे सरसावली. तिने पुढे येताच एलेक्सचे प्रेत अधाशासारखे तिच्या अंगावर झेपावले आणि तिला हेच पाहिजे होते. तिने सराईतपणे त्याचे धड शरीरापासून वेगळे केले. आपल्या गुलामाची ही हेकेखोरी पाहून स्त्रीगोय पहिलेच चवताळले आणि त्यात एनाने त्याचा खात्मा केलेला पाहून ते चिडले. त्याचा सगळा संयम ढासळला आणि ते एनाच्या अंगावर आले. तसे एनाने त्याच्या हातावर सपासप वार केले. हातावर झालेले वार पाहून ते स्त्रीगोय मागे होत जोरात किंचाळले. पण आता ते जणू आगीने पेटून उठले. त्याने नव्या जोमाने एनावर वार केला तसे एना तोल जाऊन खाली पडली आणि तिच्या हातावर त्याच्या अणकुचीदार नखांचे ओरखडे उमटले. एना झालेले दुःख सहन न झाल्यामुळे जोरात किंचाळली. या सगळ्या नादात
तिच्या हातातील तलवार दूर जाऊन पडली. ती एका हाताने पुढे सरपटत तलवारीजवळ पोचायचा प्रयत्न करू लागली, पण तिचा प्रयत्न फोल ठरला. तिच्या पायांना एकाएकी कोणीतरी झटके देत उचलले आणि खचकन मागे खेचले. ॲना झालेल्या हालचालीमुळे जोरजोरात विव्हळू लागली. तसे स्त्रीगॉय तिला पलटत तिच्या उरावर बसले आणि तिच्या मानेशी आपले अणकुचीदार दात नेत ते जोरात हसले. त्यांच्या हास्यामुळे आजूबाजूचा परिसर दणाणला आणि त्याच्या सडक्या कुचक्या दातांची दुर्गंधी ॲनाच्या नाकात शिरली. तिने भीतीने नजर जमिनीकडे वळवली आणि ती अंताची वाट पाहू लागली. तसे एकाएकी स्त्रीगॉयच्या डोक्यावर कट्यारीचा वार झालेला तिला दिसला आणि ती आश्चर्याने वर पाहू लागली. तिला तिची आई स्त्रीगॉयवर सपासपा वार करताना दिसली आणि काही क्षणातच ॲना बेशुद्ध पडली. वर्ष 1872. तिला जाग आली तेव्हा ती बेडवर तिच्या रूममध्ये होती आणि तिच्या बाजूला स्टीफन आणि तिची आई बसलेले होते. तिच्या हातावर पट्टी बांधलेली दिसत होती आणि तिची आई देखील हातावर गालावर पट्टी बांधून दिसत होती. आईला आणि स्टीफनला पाहून ॲना खुशीने रडू लागली आणि स्टीफनने तिला जवळ घेतले. ॲना, स्टीफन, तिच्या आई आणि जखमी मार्थासह तिच्या सासरी आले. तिचे बाबा आणि गडी माणसांचे वाड्याच्या मागील बाजूस सापडलेले प्रेत कोणालाही न कळता त्यांनी मार्गी लावले आणि तो विषय सगळ्यांसाठी तिथेच संपला. पण ॲनासाठी मात्र ही नुसती सुरुवात होती. तिला त्या स्त्रीगॉयला शोधून मारायचे होते. तिच्या आईने जखमी केल्यावर ते स्त्रीगॉय जंगलात पळून गेले होते आणि त्यामुळे तिचा बदला अपूर्ण होता. त्याला शोधण्यासाठी तिने जगातील प्रत्येक स्त्रीगॉय नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि स्टीफनने देखील तिच्या कामात तिला साथ द्यायला सुरुवात केली. हळूहळू लोकांना त्यांच्याबद्दल कळताच ते त्यांच्याकडे समस्या घेऊन येऊ लागले आणि स्टीफन आणि ॲनाने पॉल नावाचा एक असिस्टंट ठेवला. ते तिघेही रात्रीचे शिकारीवर निघत आणि दिलेल्या पत्त्यावर जाऊन स्त्रीगॉयचा खात्मा करत. ॲनाला प्रत्येक स्त्रीगॉय मारताना आपल्या बाबांच्या मरणाआधीच्या अवस्थेची जाणीव होई व ती अजून द्वेषाने लढे. तिने त्या स्त्रीगॉयला शोधत अशी अनेक वर्ष घालवली आणि पाहता पाहता ती तिशीला देखील आली. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना ऑनर स्ट्रीटवरील स्त्रीगॉयबद्दल कळले आणि ते काम फत्ते करून आले. पण ते स्त्रीगॉय मात्र ॲनाला तेथे सापडले नाही. ॲना विचारातच स्टडी सोडून तिच्या आणि स्टीफनच्या रूममध्ये आली. तसे तिला स्टीफन त्या दोघांच्या पोर्ट्रेटपाशी उभा दिसला. 3 वर्षापूर्वीच त्यांनी त्या दोघांचे पोर्ट्रेट काढून ठेवले. चित्रकाराने त्या दोघांना अगदी सुंदर रेखाटले होते. त्याला पोर्ट्रेटपाशी पाहून ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, "काय विचार करतोय स्टीफन?" तिच्या प्रश्नाने भानावर आलेला स्टीफन तिला कवेत घेत म्हणाला, "ॲना, मला वाटते आता आपण हे सगळे सोडून द्यावे. मला माहिती आहे की तुला तुझा बदला घ्यायचा आहे, पण अजून किती दिवस आपण त्या स्त्रीगॉयचा शोध घेणार? गेले कित्येक दिवस मी पाहतोय. मला वाटतं कोणीतरी सतत आपल्या मागावर असतं. कोणीतरी दुरून आपल्याला पाहत असल्याची जाणीव काही केल्या माझ्या मनातून जात नाही. हे सगळं आपल्याला अशाने संपवून टाकेल." स्टीफनच्या आवाजातील निराशा ॲनाच्या नजरेतून सुटली नाही, पण ती त्याला समजावत म्हणाली, "स्टीफन, आपण जे काम करतोय त्यांनी आपण लोकांचे भलेच करतोय ना. मग आपलं काहीही वाईट होणार नाही. आणि कोणीतरी मागावर असणे असे जे तुला वाटते ते वाटणे साहजिकच नाही का? आपण सतत या जीवघेण्या भयावह शापतांना शोधून मारत असतो. त्यामुळे तुझ्या मनात एखादा असा स्त्रीगॉय आपल्या मागावर असेल असे वाटणे साहजिकच आहे की?"
एनाचे बोलणे ऐकून स्टीफनने एक उसासा सोडला आणि तो तिला घेऊन बेडजवळ आला. ते दोघे बेडवर पहुडले तसे स्टीफनचे विचारात मग्न असणे एनाला थोडे काळजीत टाकून गेले. पण ती काही बोलली नाही. त्यांच्यातील शांतता काही वेळातच निद्रेत बदलली आणि दोघेही एकमेकांच्या कवेत झोपी गेले. ते झोपलेले असताना त्यांच्या नकळत त्यांच्या रूमची खिडकी अलगद उघडली गेली आणि हवेचे गार झोत आत येऊ लागले. हलत्या पडद्यांच्या धुसर प्रकाशात बाहेर काही किलोमीटर अंतरावर उसाड पडलेल्या पडक्या घरांच्या छतावर बसून कोणीतरी छद्मी हसत होते व त्याची नजर दूरवर असलेल्या या वाड्यातील एका बेडरूमच्या खिडकीशी होती. आज शांतपणे झोपलेल्या त्या दाम्पत्याकडे ते स्त्रीगळ नजर रोखून पाहत होते. जणू आताच त्याचा घास घेईल असे त्याच्या किळसवाण्या चेहऱ्यावरील भाव होते. पण ते अनुभवी होते. त्याला वेळेचे महत्त्व माहिती होते आणि स्वतःला तृप्त करायला त्याला अजून तरी काही वेळ थांबावे लागणार होते. त्याने सुरू केलेला मृत्यूचा तांडव पुन्हा सुरू होणार होता. एलेक्सच्या कुटुंबातील सगळे लोक काबीज केल्याशिवाय तो राहणार नव्हता. पण आता त्याला हळूहळू पाऊल उचलावी लागणार होती. चांदीच्या शस्त्राच्या घावाने त्याचे शरीर कमजोर पडले होते आणि ते रिकव्हर होण्यात पुष्कळ काळ लोटला होता. तो गेले 12 वर्षे काही महिने त्याच्या गुहेत घालवत होता, जिथे त्याने 12 वर्ष निद्रावस्थेत घालवले होते. आणि आता काही दिवसांपूर्वीच तो स्वतःच्या पूर्ण शक्तीसहित वापस आला होता. तो सतत एलेक्सच्या कुटुंबावर नजर ठेवून होता. त्याला एनाचे भाऊ देखील आता चांगलेच परिचयाचे झाले होते. तो वापस आला होता त्याचे उरलेले काम पूर्ण करायला. एलेक्सच्या रक्तवंशावर आपला मालकी हक्क गाजवायला. मुळात एलेक्सला आपले प्यादे बनवून त्याने तसे घोषितच केले होते. पण माणूस जातीला हे सगळे नियम कुठे माहिती होते आणि त्यामुळे ते येणाऱ्या संकटाची चाहूल देखील ऐकू शकत नव्हते.